आई मलाच बोलून राहिल्या. मला म्हणते तू न दोघाच्या बापाच्या न लेकाच्या मधात आग लावली म्हणते. आता मी न काय केलं ची घराले? बाबा बिलकुल मुजरापणा करून राहिले, ऐकून नाही राहिले. आता तुम्ही विचारलं तर कसे चालले गेले, काहीच हे नाही केलं, काही नाही. तुम्हाला काही समजत नाही, मला काही समजत नाही तेवाले. आई न बाबा हाय किती बोलून राहिली मले, तू न झगडे लावले करू करू. आता जे आहे तेच सांगितलं मी न कायचे झगडे लावले. थांब तू, थांब थांब. दोन शब्द आई बोलली तर तुला काही खांडकं नाही पडले, डोकं नको खराब करू तू राणी मायाला. आता पहिलीच मी माझ्या परेशानीमध्ये आहे. तर आईचं टेन्शन आलं मला, तिचं कसं काय होईल, हे बाबा कोण असे करून राहिली, तो काय झालं, तो कोणती पोरगी होय. मी आता स्वतः पाहतो ना, आता पाठलाग केला होता मी न, तर आता मी स्वतः पाहतो कोणती पोरगी होय, कोणती काय होय. तिला घरदार नाही, काही नाही, आणि काऊन बाबाच्या मागं लागली, आणि बाबा काऊन तिच्यासोबत हे करते. मी स्वतः रंगे हात पकडल्याशिवाय राहणार नाही बाबाली. आणि त्याच्यानंतर बाबा काय म्हणते तर पाहतो आता मी. आजी पण आई मलाच म्हणते, तू न साग लावली म्हणते, दोघाच्या मंदात बाप लेकाच्या मंदात म्हणते. अशी म्हणते आई. एवढे वर्ष झाले ना व, बाबानं कधी असं केलं नाही ना, म्हणून आई बाबाकडूनच भाग घेणार ना. आईले काय माहित बाबा काय करू राहिले बाहेर होतो, आईले थोडी माहित आहे. मला माहित पडलं ना, मित्राच्या इकडं जाते, मित्राच्या इकडं, मित्र बाबाची सारी का नाही त्या बस स्टॉपच्या बाहेर नाही का रसवंती आहे का नाही, तिथं बसून राहते. मी जाणून बसून गेलो होतो याच्या बाबाच्या मित्राजवळ, बोललो मी, म्हटलं बाबा नाही का जे आज म्हटलं इकडं आले नाही का, तर बापा म्हणे किती वर्ष महिने झाली म्हणे आता येऊन नाही राहिला म्हणे इकडं, म्हणे कुठं गेला रे म्हणे त्या बाप असे म्हणे. म्हणून मध्ये शॉक लागला. आणि तुम्ही मलेच म्हणाले खोटी बोलत आहे, तू खोटी बोलत आहे, बाबा नसन कोणी असन मलेच म्हणे. एक काम करा, ठेवल्या पोरीचा पत्ता काढा तुम्ही, पहिले पोरीचा पत्ता काढा, आपण डायरेक्ट तिच्याच घरी जाऊ. तिचा पत्ता काढायला मला जास्त टाइम नाही लागत, जास्त वेळ नाही लागत, लगेच काढू शकतो मी तिचा पत्ता. पण ते फिरली म्हणजे मग नंतर, म्हणून मला तिथे जाऊन भेटता येत नाही. थांब आता काही माय तर होत नाही सारखं बाबाच्या मागं जाणं, आणि मी गेलो म्हणजे बाबाला शक येईल. आणि आता मी डायरेक्ट म्हटलं बाबाले, तर आता काय माहित का बाबा काय करते काय नाही, जाते रही जात. पण तरी का मी मित्राला अजून सांगूनच ठेवतो, त्याला लगेच पैसे देतो मी, पण बाबाचा पाठलाग करायला लावतो. आणि बाबा कुठं जाते काय जाते रेकॉर्डिंग हे ते करायला लावतो मी आता बाबाची. बाबा असे ऐकणारच नाही, सारे पैसे घालून राहिले त्या बाईच्या मागं. 1.5 लाख रुपये कर्ज काढलं म्हणते बाबानं, 1.5 लाख रुपये कर्ज काढाले, आणि काय केले काय नाही. अरे सागऱ्या काय झालं आई, काय म्हणून राहिली तू आता? मायवाला कानातल्याचा जोड नाही दिसून राहिला रे एक. तू म्हणत ती गोष्ट खरी तर नसन रे बाबाची? खरंच ना, मी लय पाहिलं बा कानातल्याचा जोड. आता 15 दिवसाच्या पहिले होता, आणि आता मी का नाही 1.5 लाखाचं कर्ज काढलं म्हणते का नाही बाबा. तर मला ह्या गोष्टीवर विश्वास नाही, पण तरी मी का नाही सोनं माय चेक केलं बाप्पा, तपासून पाहिलं, त्याच्यात का नाही कानातल्याचा जोड कमीच दिसून राहिला. मायवाला आहेच नाही, साऱ्याची आहे पण माय नाही आहे रे. बाबानच नेला असं नाही, बाबानच नेला होय तू. तुला सांगतो माईवाली गोष्ट खरी आहे, तू ऐक, तू बाबाच्या वर विश्वास आहे तुझ्या, चांगली गोष्ट आहे. पण बाबाचं काहीतरी हाय आई पाहिलं. तू का नाही बाबाकडून भाग नको घेऊ. बाबानं 1.5 लाख रुपये कर्ज काढलं. तुला वाटत असेल तर चाल लागेच विचारेल त्याच्या मित्राला, मी नेतो तुला उद्या सकाळी, चाल. मी 1.5 लाख रुपये कर्ज काढले ना, आता ते कानातली नेली म्हणतो. तर सांग बरं मग, आता राणी खोटी बोलन, तिच्यावरती अविश्वास नाही आहे. मी कायले खोटं बोलीन, मी तर ते पोरग होई नाही, मी कायले खोटं बोलीन. तू माझ्यासोबत चाल, तपास काढू आपण, कोण पोरगी होय कोण नाही तेव्हा तिथं. आणि त्याच्यानंतर लागेच तुले खोटं निघालं ना तर मला म्हणतो तू, झालं मला लागेच घरातून बाहेर हाकलून दे. बाबू हे पोरीची गोष्ट म्हणतो ना तू, तर मला यकीनच नाही आहे ह्या गोष्टीवर. लगेच पैसे आदल्याचं ठीक आहे, कुठं नेले काय नेले, कानातले नेले, माय 1.5 लाखाचं लोन काढलं म्हणते, ते गोष्ट खरी असू शकते. पण पोरीच्या बाबतीत मी नाही, मला यकीनच नाही, मला विश्वासच नाही बा. मला नाही वाटत त्या बाब तसं असं म्हणून. मग पाहू ना आपण हाय का नाही आहे तर. मग पैसे कुठं टाकले तू सांग बरं, कुठं टाकले असन पैसे? काही अडचण गिडचण असन बाबाले, कोणती ना कोणती अडचण राहिले. बिना अडचणीने एवढे मोठे पैसे खर्च नाही करत बाबा. मग काही याचा अर्थ हेच आहे का पोरी सोबत असं काही असन म्हणून? एवढे वर्ष नाही ना, आताच करणार आहे म्हातारपणी काही पण. तूही बायकोच्याच मतानं ऐकतं का रे? यायले मायावर विषयात आहे तर नाहीस, पण पोरावरही नाही बाई, आणि मायाच नाव मंदात घालते. चांगली गोष्ट आहे, ते विश्वास आहे तो. पण चाल बरं मग बाबाच्या मित्रासोबत उद्या सकाळी जाऊ, बोलू काय आहे काय नाही तर. आणि मी नाही का त्या पोरीचं कोण होय ते पोरगी कोण नाही तर तिचा पत्ता काढतो, सर्व पत्ता काढतो. मला नेत्याच्या मित्राला भेटाले मी भेटतो, आणि त्या पोरीचं काय आहे ना तर मला तिथंही बी नाही पत्ता काढतो, तिथंही नाही. पण मला काही मला विश्वास नाही ह्या गोष्टीवर. मी माझ्या नवऱ्याला चांगलं ओळखतो बाबू, माझ्या नवरा असा आहेच नाही. पाहू ना मग, पाहू आता, पाहू कसं आहे कसं नाही तर माहित तर पडा ना.
मित्र आणि मैत्रिणींनो, सॉरी मी व्हिडिओ टाकले नाही आतापर्यंत, 7-8 दिवस झाले. तर ते मेडिकल एमर्जन्सी आहे. म्हणजे कसं जे माझे मिस्टर आहे ना त्याला डेंग्यू झाला, ते ॲडमिट आहे. तर त्याच्यामुळे मला तिकडं जाणं येणं, सकाळी येणं, रात्रभर तिकडं राहणं आणि काय म्हणते त्याला घरचे कामं बाबू सांभाळणं, त्याच्यामुळे लय अवघड होऊन राहिलं होतं. म्हणजे व्हिडिओ टाकणं तर दूरचीच गोष्ट, पण मला व्हिडिओचं आठवणच नाही होत होती एवढ्या याच्यात, कसं होणार. तर त्याच्यामुळे तिकडंच चालू आहे जाणं येणं. पैसे खूप लागून राहिले, पैसे नाही जेवढं काही नाही. तर त्या टेन्शनमध्येच मी हे आहे, एकटीच करणार. आता ते तर ॲडमिट आहे. आता आंब्याचंही लावून राहिली, आंब्याचं इकडून तिकडून पैसे करून आंब्याचंही दुकान. तर तिकडं करणं अशी अकात झाला माझ्या जीवनाचा सारा, आता अकात आले. आता आज संध्याकाळी सुट्टी होते का काय, तर काय माहीत का. प्लेटलेसही कमी झालं, ते पांढऱ्या पेशी म्हणते ना ते पी. तर आज संध्याकाळी होईन थोडं बरं आहे त्याले आता. तर होऊन राहिली सुट्टी, तर रेग्युलर व्हिडिओ येणार आता. तर थोडं ॲडजस्टमेंट करून घ्या. आता कधी येणार कधी नेणार असं होऊन राहिलं. तर असं होणार काही दिवस, काहून का सगळं मायावरच आलं ना आता. तर आता मायावरला सांगता येत नाही कोणाले काही नाही, कारण की खोटंही वाटते लय जण आले त्याच्यामुळे. तर आता ठीक आहे, जाऊ द्या, व्हिडिओ पाहतो मी. रोशने, अय रोशने, रोशने वा, काय झालं आहे, काय म्हणता तुम्ही? स्वयंपाक झालेला आहे पण कोणी आलंच नाही जेवाले. सूरज कुठं गेला म्हटलं, लय वेळचा आला नाही ना घरी, कामावून आला तर तिकडंच गेला. कुठं गेला आणि कुठं नाही तर सांगितलं का तुला त्यानं कुठं गेलं? तर नाही मला नाही सांगितलं त्यानं कुठं गेले. तर बाईले घेऊन जात होते पण बाईले नाही नेलं आज. बाई तर रूम मध्ये खेळत आहे, काय माहित का, जाऊन पाहू का तिकडं बाहेर? नाही राहू दे, मीच जाऊन पाहतो. तू बाईले पाहिजे, मी जातो ना पाहून येतो. ते पा आले आई, सूरजजी आले. आपण माय तर मायावर ढवस टाकून राहिला तो. मी सूरज होय म्हटलं, सूरज. हा सूरज राहिले मित्र होय म्हणून काय माझ्या डोक्यावर बसून का काही करून का लेखाचं? काय झालं रे, आता कोणासोबत कुस्ती गिस्ती खेळून आला तू? काय झालं बाप्पा? आणि हे कपडे गिपडे काऊन मातीनं भरले तू? काही नाही बाई, हे पोट्ट हिच्या भावाला अक्कल नाही आहे, अक्कल राहिली. हा याची अक्कल तरी आहे का? ते मामीजीला जाऊन सांग बरं 2 गोष्टी, तू जाय बरं ते चंदा मामीजीले. काय केलं माझ्या भावानं आता, रोशननं काय केलं? हो ना, काय झालं रे, काऊन असं म्हणून राहिला? ते पोट्टीचा हात पकडला त्यानं. आता दुकानात जात होती ती पोट्टी, तर त्यानं हात पकडला रोशननं, आणि मग श्याम्यानं मारलं त्याला. श्याम्यात माहीत झडप झाली मग चांगली. तो म्हणते तू ना माही दोस्ती कटक म्हणते. आता सांग बरं मग, हा याले अक्कल आहे का नाही रोशनेले? असं काही असो त्याच्या दोघांचं, कोणाचंही असं 4 चौकामध्ये असं हात पकडत असते का रस्त्यानं? त्याला अक्कल आहे का नाही? पोरगी जवान पोरगी आहे, तिचा हात पकडला येणं रोशनेनं, मग मारणार नाही का? आणि मग तो त्याने मारलं तर मी मधात पडलो. त्याने माहीन त्याची झडप झाली, मी नाही त्याला 2 दिल्या ठेवून, आणि त्या नाही दिल्या मग 2 मला ठेवून श्याम्यानं. मारलं का रे मग रोशनेले मारलं श्याम्यानं? हो, त्याचं वटगीट फोडून टाकला आई. मारलं नाही तर काय, छातीवर बसू मारलं. श्यामदादा म्हणतो मी आले, श्यामदादाले काही अक्कल गिक्कल आहे का नाही? माझ्यावाल्या भावाचा गुन्हा आहे का? याच्यावाल्या बहिणीचा गुन्हा नाही? माझ्या भावाले मारलं बिन पालतूचं, माराले स्वतःच्या बहिणीला पाहतो ना, आणि मग माझ्यावाल्या भावाले मारलं. थांब बरं, मी जातो आता त्याच्यावाल्या घरी. तू नको मंदात पडू, तुही माय आहे त्या बाप आहे, तू काय मंदात पडतो बाई? व रोशनी आता पाहिजे ना, ते मारलं ना, ठीक आहे मारलं तर त्या भावाची गलती आहे ना बाई. त्या भावानं तरी काही हात पकडायला पाहिजे होतो तिचा. नको जाऊ रोशनी, तू नको जाऊ. मामीजीले माहीत पडलं आहे, मामीजी आलते तिकडं, तेच काढणार आहे चांगली. आता ती मायच काढणार, तू नको जाऊ. श्यामदादाली शोभते का असं माराले माय भावाले? शोभाले माय भावाले मारलं, लय मारलं त्याची माय भावाले. रोशनले लय मारलं का सूरजची? हो मारत होता चांगला. मी गेलो ना, मी दिले त्या बहीण माय भिंत त्याच्यावाल्या झप्प ठेवून चांगल्या द्या आले श्याम्याच्या. हा मी गेलो तो उठवलं त्याने, तेव्हा कुठे नाही तर चांगला मारून राहिला होता श्याम्या. तू टेन्शन नको घेऊ, तू नको टेन्शन घेऊ, होते सगळं बरोबर. त्या भावाची गलती आहे रोशनी, पोरगी पाहून मागं लागायचं. कोणाच्या मागं लागला तो? प्रेम काय सांगून होत असते का जी? सांगून आले त्याची तरी काय गलती? बरं रडू नको, रडतं काय लेव तू बाई, रडू नको. अय श्याम्या इकडे रे, बाहेर ये रे तू आता, ये. अय श्याम्या इकडे बाहेर ये, माय पोराच्या अंगावर हात घातला तू. इकडे रे. अय श्याम्या. माय चंदा काय झालं हो बाई? व काऊन एवढ्या रात्री आली? काय झालं? काऊन काय झालं हो बाई?
चकुनी बाई तुमच्या पोराले बोलवा पहिले बाहेर शाम्याले. त्यानं कसं काय मायावाल्या पोराच्या अंगावर हात घातला? याला माहित आहे का काही? याला भेंड माहित नाही. हो मायावाल्या पोराल्या अंगावर हात घातला यानं, मारलं चांगलं छातीवर बसू यानं. हा याच्यावाली कंप्लेंटच देतो आता, रिपोर्टच देतो याच्यावाल्या नावाचा रिपोर्ट द्याले. याच्यावाल्या ढोणार चांगल्या पोलिसाचे धमके मारायला लावता आता या शाम्याच्या. तुमचं लहान पोरग लय माजल्यासारखं करून राहिलं. माय पोरानं मारलं त्या पोराले. थांब बरं, थांब देतो आवाज त्याले. श्याम्या, ए श्याम्या, श्याम्या. अरे भाड्याच्या बैला, मायवाल्या पोराले काऊन मारलं तू ना? चपलीनं हानी ना तुला चांगली. हा लय माजल्यासारखा करशील तर त्या बहिणीचे पहिले गुन्हे पाहिनं. हा गुन्हे पाहिले, त्या बहिणीची गलती काहीच नाही का? मायवाल्या पोराचीच गलती आहे. हा असंच पकडला का? कोणी कोणाचा हात असाच पकडते का? माय पोराने पकडलं असं तर काय असाच हात पकडला? हा नालायकाच्या माय पोराने मारलं तू ना छातीवर बसू. शोभलं का बे श्याम्या शोभलं का बे तू आलं माझं नाव माय पोराले शोभलं? मोठा आहे ना लेका तू? हा त्या आल्या बहिणीला नाही वेळा समजावून सांगितलं ना, त्या नलीने समजावून सांगितलं तरी त्या बहिणीनं काय त्याच्या मागं लागायला पाहिजे नांदी माय पोराच्या. तुम्ही माहित तरी आहे का या गोष्टीतलं काही? काय झालं की चंदा काकू, काऊन बो करून राहिल्या तुम्ही? काय झालं? अबे हे श्याम्याला समजावून सांग तू. हा तुला सांग, तुम्ही घनश्याम श्याम्याला समजावून सांग. हा मी आता नाही तर रिपोर्ट द्यायला जातो बरं याच्यावाला पोलिसात. लक्षात ठेव, माय पोराला यानं छातीवर बस मारलं. हो बी श्याम्या काऊन मारलं बी तुम्ही त्या रोशनीले? काय झालं बी? तुम्ही काऊन मारलं त्याला बी? काऊन मारलं तुला? काय झालं तुले? अंगात गिंगात आला होता का? तुला माहित आहे का तुझी बहीण कशी आहे तर? काकाची पोरगी तुझ्याला माहित आहे का? अरे नुसती बोलतच राहते, ते पोट्टी बोलतच राहते. मायची शिकवण आहे तिथे, मायच्याच वडनावर गेली ते. आणि तू काय मंदात पडून राहिला? गवतीचं मला भांडण आपल्या घरात आणतं बिनफालतूच आणाले. हे पाच बसून तिच्या पोरीचं ते पाच बसून तुला काय मंदात पडायची गरज आहे रे? अहो का नाही, या रोशन हात पकडला होता शितलीचा. मग मला देखता पकडल्यावर मग मी कसं काय चुपचाप राहणार? अरे बाबू, त्या आल्या बहिणीचा हात पकडला ते दिसते तुले, आणि लई दिवसात यायचं चालू आहे ते नाही माहित मग तुले तर? हा किती दिवसाची समजावून सांगू राहिली त्या बहिणीले त्या काकूले. आणि त्या दिवशी भांडण झालं मायवाला, त्या दिवशी समजावून सांगितलं हिनं पोरीला आगटाव नाही का मग? हा त्यानं हात पकडला, माय पोरानं हात पकडला. काऊन पकडला रे? काय माय पोरानं काही बिनफालतूच हात पकडला असं का? हात पकडा दे काकू, हे चार चौघामध्ये असं हात पकडणं बरोबर आहे का मग रोशनचं? आम्हाला काहीच नव्हतं माहिती यायचं व्हायला काय आहे काय नाही. तर मला आता माहित पडलं. मी बाहेर तिकडे बसलो नाही, आमचं झगडे झाले तेव्हा माहित पडलं यायचं. मला माहितच नव्हतं म्हणून मी ना हात उचलला आणि त्याला मारलं. काय बेले का श्याम्या, तू बी गाऊ बिनफालतू करत राहतो बे. ते पोट्टी नाही धडाची तू काय बी? हा त्या पोट्टीकडून खिचून राहिला आणि मारून राहिला बिनफालतूचं. मायवरच गेली आहे ते वालीनं. हा तिले मी लय वेळा बोलताना पाहिलं, तिले हटकलंय बी. ऐकत नाही आपल्याला लेका भाऊ आहे म्हणून. या ना त्यानं ऐकते तरी का? कधी हे नको घालू कपडे, ते नको घालू. कधी इज्जत दिली का तिनं? आणि काय करायचं आहे बे तुले तिच्यासाठी? बिनफालतू अंगावर हात घातला त्या पोट्ट्याच्या त्या रोशण्याचं. पाच पसंत ते काय का नाही द्यायचं तो. बाबू तुले सांगतो मी घनश्याम, तू एक समजदार आहे. तुला सांगतो मी त्या पोट्टीचा माय पोराचा हाय चालू हाय. त्या दिवशी लय समजावून सांगितलं त्याला, अलग राह बाबू, अलग राह बाबू. आम्ही आमच्या पोराला आगोटतो ना, मग ते तिच्या पोरीला आगोट आली पाहिजे का नाही? हा इकडं तिकडं हिंदू देते फिरू देते. कशाने काही झालं म्हणजे मग? हा काही नाही, मी याचा रिपोर्ट देतो आता शाम्याचा. माया पोराने किती मारलं, पाठीले घसटलं त्याच्यावाल्या तोंडाले, त्याचं तोंड फुटलं माहित आहे का? मी याचा रिपोर्ट देतो आता शाम्याचा. काका एवढं माफ करा त्याला माहित नव्हतं. मी सांगतो त्याला समजावून. याच्यानंतर नाही म्हणणार तू कधी रिपोर्ट देऊ नका तुम्ही. अगं बिनफालतू कायले त्याच्यावाला रिपोर्ट देता, बिनफालतू कायले पोलीस नाही ते. मी त्याला समजावून सांगतो आता, याच्यानंतर असं कधीच नाही होणार. हो रे बाबू चरण, त्याला एक वेळा कानी तू कानी सोडून दे. याच्यानंतर कानी कधीच तो त्या पोराले म्हणणारही नाही बोलणारही नाही. आणि ते काय आहे बाबू तुमचं वाला पाहत बसा तुम्ही. आम्हाला काही घेण देण नाही त्या नलीशीन आणि नाही तिच्या पोरीशीन घेण देण आहे. उगस आता आमचं नातं आहे. मायवाल्या लहान देराची पोरगी होय म्हणून काय डोक्यावर थोडी बसवायचं आहे. तिला लई वेळा पाहिलं बाबू मी बोलतानी. पण आता काय करतं, मोठी माय म्हणून आमचा कधी मान ठेवला नाही, भावाचा मान ठेवला नाही. तिला तसंच पाहिजे, सडी संट्यावानी फिराले. कोणी काही म्हणलं नाही पाहिजे, बोलणं नाही पाहिजे. जाऊ दे ना, तुला जे करायचं त्याचं कर. आम्हाला काही घेणं देणं नाही त्याचं. मी माय पोरायला समजून ठेवतो. मी म्हणून राहिल्या शकुनी बाई म्हणून मी चुपचाप आहे. नाही तर आता याला चपलीनं मारलं असतं मी शाम्याले. माय पोराच्या अंगावर हात घातला, चपलीनं मारलं असतं मी. तुम्ही तरी काय त्याच्यावाल्या अंगावर हात घातला जी? श्यामजी बिनफालतू मागचं पुढचं पाहायचं, त्याच्यानंतर बोलायचं साऱ्या गोष्टी. ते चुपचाप राह, तू डोकं नको खाऊ मिळाला आता. तू चुपचाप राह. राहू दे बाई चंदा, राहू दे. त्याला माहित नव्हतं चंदा. एवढ्या वेळेस माफ कर. एक वेळा मी माफ करतो आता. याचा बापही होता श्याम्याचा, पण दारू पे एवढा. ते शंकर भाऊजी पण असा नाही होता. ते शंकर भाऊ कमी माणुसकीचा माणूस होता तो. असं नाही का आपल्याकडूनच भाग घेतला आणि दुसऱ्याकडून नाही घ्यायचा, असं नाही होता तो. त्याच्याजवळ न्याय होता, न्याय राहिले सगळ्याच. तो ऐकून घेणं करे आपल्या मताचं. लेका तू श्याम्या आता काय बोलू बे तुले, जाऊ दे.
त्या भावाकडनं माझ्याकडे पाहून आता चुपचाप भाऊ मी, नाही तर तुले ना असे दंडे मारायला लावले असते का नाही पोलिसाचे. चला जाऊ दे आता घरी चला. त्या पोट्ट्याला समजावून किती काही सांगितलं ते पोट्टा ऐकत नाही. कशानं काही होण्यापेक्षा ना त्याला काही मायावाल्या भावाच्या घराकडे पाठवून देतो तिकडंच पाठवतो मी त्याला. चला बरं घरी. अशी काढतो का ह्या पोट्ट्याची बी. एका अर्थानं याचाही चुकला, हात कायले पकडायला पाहिजे होतं त्या पोट्टीच्या. त्या दिवशी आपण समजावून सांगितलं त्याला, बाबू तिचा नान सोड. चला बरं घरी. चला त्याची काढायची साय मला आता.